शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. आज आमच्या डोम्याच्या शाळेमध्ये होतं पाककला स्पर्धा आणि फनी गेम्स. त्यासाठी माझी मैत्रीण आणि मी गेलो होतो त्यांच्या शाळेत. आता हिला बघा, बरं नाही म्हणून एका ठिकाणी गपचूप बसली होती, नाहीतर सगळ्यात नंबर हिचाच होता. आता पाककला स्पर्धा आहे म्हटल्यावर प्रत्येक पालकांनी नवीन असा पदार्थ करून आणला होता. आता ह्या सर्व पदार्थांची आम्ही सुद्धा थोडी थोडी टेस्ट केली. पदार्थ एकदम भारी होते. आता मी नेले होते भोपळ्याच्या घाऱ्या, पण व्हिडिओ करायच्या आधीच मुलांनी त्या संपवल्या होत्या. मग काय व्हिडिओच केला नाही. नाहीतर तुम्ही म्हणशीला मी काहीच नेलं नव्हतं म्हणून हे तुम्हाला सांगितलं. आता इथं माझी भेटली मैत्रीण छाया. बघा, हिने मुगाचा हलवा करून आणलेला. आता पाककला स्पर्धेमध्ये भरलेलं वांग, मसाला भेंडी, गाजराचा हलवा, बिटाचं कटलेट, पौष्टिक ड्रायफ्रूट लाडू हे सर्व पदार्थ आणले होते. कसं आहे ना, पाककले स्पर्धेद्वारे पालक पौष्टिक आणि नाविन्यपूर्ण पदार्थाच्या रेसिपी एकमेकींसोबत शेअर करतात. नवीन पदार्थ शिकायला भेटतात आणि नवीन पदार्थांची चव देखील घेता येते. दैनंदिन धावपळीच्या आयुष्यातून व संसाराच्या व्यापातून महिलांना थोडा विरंगुळा मिळतो आणि तसेच आपली मुले आपली मम्मी शाळेत खेळताना बघतात तेव्हा त्यांना खूप आनंद होतो. आता फनी गेम्समध्ये संगीत खुर्ची, डंबेल्स उचलणे इत्यादी खेळ होते. मग मी ही थोडी खेळ खेळले आणि मग आले घरी, कारण आज शुक्रवार असल्यामुळे बाजारात देखील जायचं होतं आणि शौर्य घरी एकटाच होता. तिथून आल्यानंतर थोडा चहा घेतला आणि घरातील सर्व कामे आवरली आणि मग गेले बाजारात. बाजारातून आल्यानंतर थोडं खाली बसले होते, तोपर्यंत आमच्या दिराने आणलं होतं चायनीज. ते खाऊन घेतलं. आता इथं बघा, या दोघांना घरातलं जेवण जेवायला नको असतंय, पण बाहेरचं म्हटल्यावर मागून मागून खातात. असली ही पोर आहेत आमची. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. चला बाय, भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.